दिवस भारतीय गणराज्याचा, माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर प्रमुख अतिथी, गण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या बंधू भगिनींनो, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन करते. मी किमया वीरेश नाईक, इयत्ता 2री मध्ये अंबाजी विद्यालय वायरी इथे शिकत आहे. वंदन करून मी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापना करण्यात आली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेला आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार. त्यामुळेच आज आपण सुखाने दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहे. त्या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत.